हा, नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आज आपण पितृपक्ष आणि पितरलोक म्हणजे काय याविषयी माहिती पाहूया. भाद्रपद महिन्याचा जो दुसरा पंधरवडा आहे, त्या पंधरवड्याला पितृपक्ष असं म्हणतात. आता हा पंधरवडा म्हणजे काय आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष हा शब्द पंधरवडा म्हणजे 15 दिवसाचा काळ या अर्थाचा आहे. भारतीय पंचांगामध्ये 30 दिवस असतात महिन्याची. जसं आता ग्रेगरियन कॅलेंडर जे आहे, आपण त्याला ख्रिस्ती कॅलेंडर म्हणतो किंवा इंग्रजी कॅलेंडर म्हणतो. त्याच्यामध्ये 30, 31, 30, 31 असे महिने असतात आणि फेब्रुवारी हा 28 दिवसांचा असतो आणि लीप इयरला तो 29 दिवसाचा असतो. तर लीप इयरचा उद्देश असा आहे की 365 दिवस आहे, ते काही त्या 30, 31 भरून निघत नाही, म्हणून त्या 28 मध्ये एक टाकण्यात येतो. दर 4 वर्षांनी लीप इयर येतो. तर ही जी ग्रेगरियन कॅलेंडरची मोजण्याची पद्धत आहे, कालगणना म्हणतो आपण त्याला, तशी भारतीय पंचांगामध्ये वेगळी पद्धत आहे की 30 दिवसाचाच महिना आहे. तिथे 31, 28, 29 असे काही दिवस कोणत्याच महिन्यासाठी नाही, सगळ्यांना सारखंच लेखलेलं आहे. आणि त्यामुळे मग 360च दिवस होतात, 365 दिवस होत नाही. मग हे भरून काढायचे असतील समजा, तर आपल्याला मग दर 3 वर्षांनी अधिक मास नावाचा एक ऍडिशनल महिना, 30 दिवसाचा महिना करतो. 13वा महिना म्हणजे 12 महिने असतात, तो 13वा महिना असतो. जसं दुष्काळात 13वा महिना हा शब्दप्रयोग आहे आपल्याकडे वापरात, तसा हा 13वा महिना मात्र अधिकचा आहे. म्हणजे जी चूक झालेली आहे कालगणनेमध्ये आपली, ती भरून काढण्याकरता आहे. पण त्याचा गैरफायदा सुद्धा ब्राह्मण लोकांनी घेतला आणि त्यामध्ये अधिकस्य अधिकम फलम अशा प्रकारची एक समजूत त्यांनी रूढ केली की अधिक महिन्यात जास्त फळ मिळतं. पण हे फळ केव्हा मिळतं? ज्या ब्राह्मणांना आपण जास्तीत जास्त दान देतो तेव्हा. आता आपल्याकडलं धन धान्य वगैरे वस्तू समजा ब्राह्मणांकडे गेल्या तर आपल्याला फळ जास्त कसं काय मिळेल, हा साधा तर्क आहे. पण हे काही लोकांच्या डोक्यात येत नाही. काही ठिकाणी जावयाचा सन्मान करण्याची पद्धत आहे, त्या जावयाचं महत्व या अधिक महिन्यात जास्त असतं. अनेक गोष्टी आहेत, त्या अधिक महिना हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आपण पुढे चातुर्मास्याचं रहस्य नावाचा एक भाग घेऊ, त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती याविषयी येईल. आज आपला तो काही विषय नाही आहे. फक्त हा पक्ष शब्द का आहे, तो अनेकांनी यापूर्वी प्रश्न विचारला आहे की बा, उत्तर भारतातल्या अनेक सणांची सुरुवात आपल्याकडल्यापेक्षा 15 दिवस आधी होते. म्हणजे ती सुरुवात पौर्णिमेपासून होते आणि आपल्याकडे अमावस्येनंतर होते. म्हणजे पौर्णिमा संपली की मग तिथे महिना सुरू होतो, पहिला दिवस असतो. आपल्याकडे अमावस्या संपली की पहिला दिवस. पहिल्या दिवसाला प्रतिपदा, दुसऱ्या दिवसाला द्वितीया, तिसऱ्या दिवसाला तृतीया. म्हणजे द्वितीयेला आपण दुज किंवा बीज म्हणतो आणि तृतीयेला तीज हा शब्द आहे. आणि चतुर्थी हा चौथा दिवस, पंचमी हे 5वा दिवस, 6वा दिवस षष्ठी, 7वा दिवस सप्तमी, 8वा दिवस अष्टमी, 9वा दिवस नवमी, 10वा दिवस दशमी आणि 11व्या दिवसाला एकादशी म्हणतो. आणि आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 एकादशा वारकऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. अशा सगळ्याच एकादशा महत्वाच्या आहेत. एकादशी नंतर द्वादशी येते, त्याला बारस म्हणतो, गायगुऱ्याची बारस हा सण त्या दिवशी येतो. त्रयोदशी हा जो दिवस आहे त्याला तो 13वा दिवस आहे महिन्याचा आणि त्याला धनतेरस सारखे सण येतात, अनेक सण येतात. आणि चतुर्दशी म्हणजे 14वा दिवस, तर 14व्या दिवसाचाही एक सण आहे. जसं आपल्याकडे नरक चतुर्दशी आहे, तसं बंगालमध्ये भूत चतुर्दशी आहे. आणि शेवटी येते पौर्णिमा किंवा अमावस्या. आता अमावस्येनंतरचे जे 15 दिवस आहे, त्या दिवसानंतर कलेकलेनी चंद्र वाढतो आणि त्याची पूर्णता होते पौर्णिमेला. पौर्णिमा म्हणजे पूर्णता, चंद्राच्या कला पूर्ण होतात आणि पौर्णिमेनंतर मग त्या कलेकलेनी कमी होतात आणि त्या शेवटी संपतात. जिथे थांबतात त्याला अमावस्या, म्हणजे इथे आता कला थांबल्या आहेत, अमावस्या तिथे थांबलेली आहे, म्हणजे अंधकार आहे. आणि मग हा जो काळ आहे पौर्णिमेनंतरचा, त्याला अंधकाराचा काळ म्हटलाय आणि कृष्ण पक्ष त्याचं नाव आहे. आणि अमावस्येनंतरचा जो पौर्णिमे पर्यंतचा काळ आहे त्याला शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष म्हणतात. अशा तऱ्हेने 2 पखवाडे, 2 पक्ष, 2 पंधरवडे हे एका महिन्यात भारतीय पंचांगात येतात. तर आता आपण ज्या काळात ही चर्चा करतो आहोत त्या काळात हा
पौर्णिमेनंतरचा काळ आहे, म्हणजे हा कृष्ण पक्ष आहे. त्याला वद्य पक्ष असंही म्हणतात. आणि भाद्रपद महिन्यातला जो वद्य पक्ष आहे किंवा कृष्ण पक्ष आहे त्याला पितृपक्ष असं म्हणतात. म्हणजे पितर जे आहेत, पितरांना आवाहन करणे, त्यांना सन्मान देणे, त्यांची आठवण करणे. आणि आपल्याकडे तर पद्धत अशी आहे की त्यांना खाऊ घालणे. आता वर्षभर त्याला काहीच खायला मिळत नाही, पण या दिवशी मात्र भरपूर गोडधोड खायला देतो आपण, पण ते प्रत्यक्ष काही खायला येत नाही. कावळ्याच्या रूपात ते येतात. आता कावळा आपल्याकडे काही फार चांगला पक्षी मानला जात नाही. म्हणजे पक्ष्यांचा राजा मोर आहे, पण कावळा त्यातल्या त्यात अतिशय क्षुद्र आणि शूद्र अशा जातीतला पक्षी मानला जातो. त्याचा उल्लेख करायची गरज नाही. पण त्याचं महत्व वेगळं आहे. आपण निवृत्तीच्या भागामध्ये पाहिलं की ते निवृत्तीचा दूत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, मृत्यूचा दूत म्हणूनही पाहिलं जातं. काही ठिकाणी लैंगिक संबंधासाठी कावळ्याचा उल्लेख होतो. कावळ्याचे अनेक असे आयाम आहेत भारतीय संस्कृतीमध्ये. आणि आदिवासींमध्ये त्यांचं आणखी वेगळं महत्व आहे. कावळा हा तर स्वतंत्रच विषय आहे खरं म्हटलं म्हणजे. पण या काळात त्याचं महत्व जास्त यासाठी आहे की आपले पूर्वज किंवा आपले पितर हे कावळ्याच्या रूपात येतात आणि आपण तो घास देतो, तो ग्रहण करतात, पिंड तो ग्रहण करतात, अशी एक समजूत आहे. आमचे एक मित्र आहे मुंबईचे, फार मोठ्या एका साप्ताहिकाचे ते संपादक होते. त्यांनी एक गंमत सांगितली एकदा, की अशाच मोक्ष अमावस्या म्हणजे या पंधरवड्याचा शेवट ज्या अमावस्येनी होतो तिला पितृमोक्ष अमावस्या असं म्हणतात. या दिवशी त्यांच्या आईनी असाच ते बिल्डिंगमध्ये राहत होते. फ्लॅट सिस्टीममध्ये अनेक मजले असतात. तर त्यांनी जो घास बाहेर ठेवला, ज्याला पिंड म्हणतात, तर तेव्हा एक कावळा तो घ्यायला आला. तर त्यांना खूप आनंद झाला की आपला नवरा कावळ्याच्या रूपात आला. त्यांनी सांगितलं मुलाला की पहा तुझे वडील आले आहेत. तर त्यांनी त्या कावळ्याकडे पाहिलं, त्या कावळा उडून गेला आणि दुसऱ्या मजल्यावर गेला. तर तिथेही कोणीतरी घास घातला होता, तिथेही त्यांनी घास खाल्ला. मग तो प्रत्येक मजल्यावरच जे जे पिंड दान केलेलं आहे ते खात होता. प्रश्न पडला त्या मुलाला की आपल्या आईला किती नवरे होते. म्हणजे कावळ्याच्या रूपात नवरा येत असेल आणि तो सगळ्यांच्याकडला घास खात असेल, त्याचा अर्थ सगळ्याच त्याच्या बायका आहे असा अर्थ होतो. म्हणजे साधा तर्क मुलांच्या मनात येतो, तो आपल्या मनात येत नाही. मुलं हे निरागस असतात आणि तर्कशुद्ध पद्धतीने ते विचार करतात, त्याची तर्कबुद्धी कायम असते. पण अ, आपण स्वतःला शिकले समजतो, जाणकार समजतो, वयोवृद्ध असतो, काही ठिकाणी ज्ञानवृद्ध सुद्धा असतो. पण धर्माच्या क्षेत्रात मात्र अतिशय अंध असतो आपण. अंधश्रद्धा बाळगतो. आता याला श्रद्धा म्हणता येईल, कारण या काळात श्रद्धेने आपण काही गोष्टी करतो, त्याला श्राद्ध म्हणतो. आता ह्या गोष्टी, ही चर्चा आपण शब्दाच्या अर्थाशी संबंधित आणि काही शी संबंधित किंवा काही प्रथांच्या संबंधित करतोय. पण श्राद्ध हा जो आहे शब्द, तो श्रद्धेने केलेली गोष्ट या अर्थाचा आहे, म्हणजे चांगल्या अर्थाचा आहे, तो वाईट अर्थाचा नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जी पुराणं लिहिली गेली किंवा धर्मशास्त्र लिहिली गेली, त्यामध्ये श्राद्ध पक्ष हा अतिशय अशुभ, अपशकुनी मानला गेला. आणि या काळात कोणतीही धर्मकार्य करू नये, मंगल कार्य करू नये, अशा प्रकारच्या आज्ञा धर्मग्रंथाने दिलेल्या आहेत. परंपरा अशी आहे की आपल्याकडे लग्न ठरलं असेल त्याची चर्चा या काळात करत नाही, किंवा सोनं खरेदी करत नाही, किंवा कपडेही खरेदी करत नाही. मग इतका अशुभ जर काळ असेल तर तो पितरांसाठी का राखून ठेवला हा एक प्रश्न आहे. आणि जर पितरांसाठी राखून ठेवला असेल हा काळ 15 दिवसाचा, तर तो अशुभ कसा? या प्रश्नाची उत्तर आपण आता या भागात पाहणार आहोत. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 9890956695. आणि यावर 2005 मध्ये मी साप्ताहिक चित्रलेखा या अतिशय प्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणात खपणाऱ्या साप्ताहिकात असत्याची सत्यकथा या शीर्षकाखाली जी लेखमाला लिहिली, 1.5 वर्ष साधारणतः 2005-06 पर्यंत, त्यामध्ये पितृपक्ष आणि पितर लोक असा एक लेख होता. तो लेख आता अलीकडे सणांची सत्यकथा या पुस्तकात प्रकाशित झालाय. आपण एकत्र केले सणावरती सगळे लेख, आणि या पुस्तकाचं शीर्षकच ठेवलं सणांची सत्यकथा. विश्वकर्मा पब्लिकेशन जे पुण्याचं आहे त्यांनी हे प्रकाशित केलंय. हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता. आता या लेखामधला काही भाग सुटून जाऊ नये म्हणून मी काही भाग वाचणार आहे. तर इथे पितर पूजा जी आहे
भारतातली प्रामुख्याने, तिची जी प्राचीन परंपरा आहे त्याबद्दल धर्मग्रंथ काय म्हणतात ते पाहूया. तर हा जो काळ आहे हा राखून ठेवलाय आपल्याकडे. तसाच इतर देशामध्ये पितर पूजेसाठी काही काळ राखून ठेवलेला असतो. जगातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अशा प्रकारचा काही काळ राखून ठेवलाय. म्हणजे अगदी चीन, जपान, ग्रीस, रोम या देशांमध्ये पूर्वज पूजेची परंपरा आहे. इंग्रजीमध्ये त्याला आपण अँसेस्टर वर्शिप म्हणतो. आणि या अँसेस्टर वर्शिप पासून मग पुढे घोस्ट वर्शिप ही कन्सेप्ट तयार झाली. घोस्ट वर्शिप बद्दल आपण केव्हा तरी पाहू, माहिती काढ. तिला भूतपूजा किंवा भूताचं अधिष्ठान वगैरे हे शब्द, आता भूत शब्द वाईट अर्थाने आपल्याकडे रूढ झाला किंवा युरोपमध्ये तो घोस्ट शब्द वाईट अर्थानेच रूढ आहे. पण मुळात तो पूर्वजांसाठी वापरला गेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर इतर देशात त्या परंपरा कशा आहेत याची थोडक्यात माहिती पाहू आपण. आफ्रिकेतील मेलनेशियन जमातीमध्ये, त्या तिथल्या ज्या आफ्रिकन जमाती आदिवासी, विशेषतः बंटू बंटू किंवा बांटू या नावाने जमात ओळखली जाते, तिच्यामध्ये पूर्वज पूजा प्रचलित आहे. परंतु दक्षिण अमेरिकेतील आदिवासींमध्ये ती नाही. म्हणजे आफ्रिकेमध्ये आहे पण अमेरिकेतल्या आदिवासीत नाही. मृत्यूनंतर मृत व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या देवामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे ते त्यांचं जे देवलोक असेल किंवा देवाचं देवकुल असेल, त्याच्या रांगेत मग पितरांची ही गणना होते. त्यांना पवित्र मानलं जातं आणि पूजनीय मानलं जातं. तर अशा म्हणून त्या दैवत म्हणून त्या मृत व्यक्तीची पूजा, त्याची प्रतीक असतील, प्रतिमा असेल, कोणत्याही रूपात ते करतात. तर या व्यक्तीतील जिवंतपणीचे दोष मरणानंतर गळून पडतात व ती व्यक्ती देवस्वरूप होते, अशा प्रकारची धारणा यात आहे. आता या जमातीतील लोकांना स्वप्नाद्वारे ती प्रेरणा देते, आठवण करून देते की मी येणार आहे. आणि आपल्याकडेही आहे, आपल्याकडे लोक परंपरेमध्ये अशी एक श्रद्धा आहे. हरकत नाही तिला अंधश्रद्धा म्हणायला हरकत नाही, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या शब्दामध्ये फारसा फरक नाही, अर्थामध्ये फरक नाही. तर चांगल्या गोष्टीसाठी जी होते ती श्रद्धा आणि वाईट गोष्टीसाठी होते ती अंधश्रद्धा. म्हणजे इतरांची ती गोष्ट वाईट आणि आपली ती गोष्ट चांगली, पण इतरांची ती अंधश्रद्धा आणि आपली ती श्रद्धा, असाही एक या दोन शब्दांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपला आहे. जगभरच आहे, भारतात आहे असं नाही. तर अशा तऱ्हेने आपल्या लोकपरंपरेत सुद्धा या पितृपक्षामध्ये जे आपले पितर आहेत, जे पूर्वज आहे, ते आपल्या स्वप्नात येतात किंवा मग झोपेत तुम्हाला आठवण करून देतात की मी येणार आहे वगैरे वगैरे. आणि आपण जर त्यांचे विधी केले नाही, पिंडदान, तर्पण विधी, तर मात्र ते तुम्हाला त्रास देतात, अशी समजूत आपल्याकडे आहे. तर एबी टायलर हा फार मोठा समाजशास्त्रज्ञ होऊन गेला आणि युरोप मधला तो पहिला मानवशास्त्रज्ञ, याला अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतात. मानवशास्त्र, पूर्वी त्याला मानवशास्त्र, मानववंशशास्त्र असा शब्द वापरत होते. पण अलीकडे या 15-20 वर्षामध्ये युरोप मधल्या सगळ्या समाजशास्त्रज्ञांनी ठरवलं की वंश ही संकल्पना कालबाह्य आहे. वंश ही संकल्पना त्यांनी अमान्य केली. त्यामुळे मानव वंशशास्त्र या शब्दातला वंश शब्द त्यांनी काढून टाकला. तर ते पहिले मानवशास्त्रज्ञ युरोपमधले ते एबी टायलर आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, अदृश्य व अलौकिक अशा दैवी सामर्थ्यावर विश्वास ठेवणे हे आदिम धर्मकल्पनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आदिवासी लोकांची अशी धारणा असते की ही शक्ती सर्वव्यापी असून समाजाचे बरे वाईट, हित अहित या शक्तीमुळे होते. या शक्तीला संतुष्ट करून आपणास अनुकूल त्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. म्हणून त्यांना अनेक तऱ्हांनी संतुष्ट केले पाहिजे. त्या धारणेतून त्यांना वंद्य असलेल्या पूर्वजांची पूजा करण्याच्या अनेक तऱ्हा त्यांनी अवलंबल्या. त्यातून पूर्वज पूजेची परंपरा सुरू झाली, एबी टायलरचे मत आहे. तर आपल्या वारसदारांनी आपल्याकरता पशुबळी द्यावा असं पूर्वजांना वाटत असावं, असे जग्गा जमातीच्या लोकांना वाटतं. जर त्यात आपण हलगर्जीपणा केला तर मृत पूर्वज आपणास त्रास देतील, अशी समजूत त्या ठिकाणी आहे. मनुष्याच्या शरीरात आत्मा असतो, तसाच तो बळी द्यावयाच्या पशुतही असतो. अशा पशुच्या मांसात त्याच्या आत्म्याचा काही भाग असतो, म्हणून तेच अन्न आपल्या मृत पूर्वजाला उपयुक्त आहे असे त्यांना वाटते. म्हणजे त्या मृत पूर्वजाच्या आत्म्याशी एकरूप साधण्याचं काम तो बळी दिलेला बकरा असेल, आणखी काही असेल, विशेषतः बकरा देतात तर त्यामध्ये असतं असं मानतात. पूर्वज आणि पशु यातील एकरूपता अशा तऱ्हेने मानली गेली आहे आदिम धर्मकल्पनेमध्ये.
आपण कुलचिन्ह, कुलदैवत यावर चर्चा करताना याविषयी थोडक्यात माहिती पाहिली होती. पुन्हा पुन्हा जेव्हा संदर्भ येतील तेव्हा पुन्हा आपण विस्ताराने त्यावर माहिती पाहूया. तर अशा तऱ्हेने पूर्वजा इतकाच मान ते पशुला देतात आणि त्या पशुचं मांस ग्रहण करणे म्हणजे पूर्वजाचं रक्त किंवा मांस आपल्या शरीरात गेलाय म्हणजे आपण पूर्वजाशी एकरूप झालोय अशा प्रकारची एक श्रद्धा, आता याला अंधश्रद्धा म्हणायला हरकत नाही, आहे आपल्याकडे. अशा इतर देशातल्या काही प्रथांचा या ठिकाणी संदर्भ दिलाय. इजिप्तमधील भव्य पिरामिडची जी निर्मिती झाली आहे ती पूर्वज पूजेच्या भावनेतून झाली आहे. आपल्या प्रिय राजाला, राजाच्या प्रेताला सुरक्षित ठेवलं तर त्याला पुनर्जन्म लाभल्यावर तो त्याच देहात प्रवेश करून परत येईल, अशी धारणा तत्कालीन लोकांची होती. चीनमधील रानटी लोक पूर्वज म्हणून मृत व्यक्तीची पूजा करत असत. या पूर्वजाचा लाकडी पुतळा तयार करून त्याची आराधना ते करीत असत. त्याला संतुष्ट करण्याकरता ते बळी देत असत. चीन म्हणजे पूर्वजांचे निवासस्थान अशी त्यांची धारणा होती. चीनी तत्वज्ञ कन्फ्युशियसनेही पूर्वज पूजेचा सन्मान राखलाय. तो तत्वज्ञ होता पण त्यांनी या जुन्या परंपरेला विरोध नाही केला. प्राचीन लोकांच्या धर्मामध्ये मृतांच्या आत्म्याला मेनीज म्हणजे चांगल्या देवता असं म्हणत असत. हे आत्मे दयाळू असतात अशी त्यांची समजूत होती. पण त्यांनी आपला पीडा देऊ नये म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांच्या थडग्यावर खाण्यापिण्याचे पदार्थ अर्पण करून त्याची पूजा ते करीत असत. पूर्वजांना अधोलोकात, म्हणजे अधोलोक म्हणजे अंडरग्राऊंड हा शब्द इंग्लिश आहे, त्याचं हे मराठी रूपांतर आहे. आपल्याकडे पाताळ या शब्दाने त्याचा उल्लेख होतो, पण पाताळ शब्दाचा प्रत्यक्षात अर्थ वेगळा आहे. जमिनीच्या आतलं विश्व या अर्थाने आपण पाताळ शब्द वापरतो, पण पाताळ शब्दाचा अर्थ होतो पाण्याचा काठ, म्हणजे समुद्र जिथे संपतो, जिथे जमीन सुरू होते त्या काठासाठी पाताळ शब्द संस्कृत भाषेत प्रचलित आहे. पण आपण तो अधोलोकासाठी वापरला. इथे अधोलोक जे आहे त्यामध्ये पूर्वजांना आपण घर मिळून दिलं की ते आपल्याला त्रास देत नाही असं रोमन लोक बांधतात. पारशी लोकांचा धर्मग्रंथ जो आहे अवेस्ता, तिथे पितरांना फ्रवशी या नावाने संबोधलाय. फ्रवशी जे आहे हे दुष्काळाच्या वेळी स्वर्गातील सरोवरामधून, स्वर्गात सरोवर आहे अशी जी संकल्पना आपल्याकडेही आहे, अमृताचं तळं वगैरे वगैरे किंवा नंदनवन, ती पारशी लोकांमध्ये आहे. आणि तिथे जे सरोवर आहे त्यातलं पाणी हे पूर्वज जे आहेत, पितर आहेत फ्रवशी, हे आपल्या वंशजांसाठी आणतात अशी त्यांची समजूत होती. रोम व ग्रीक लोकांमध्ये जे वीर पूजेचं महत्व आहे त्यामागे पूर्वज पूजा कारणीभूत आहे. गाव वसवताना त्याच्या मध्यभागी अधोलोकाचे द्वार, म्हणजे खाली जायचं जमिनीच्या आत, तर त्याचं द्वार म्हणून एक खंदक तिथे खणलेला असे. त्यात पूर्वजांसाठी बळी दिले जात, म्हणजे पूर्वज हे आत राहतात अधोलोकात ही समजूत असल्यामुळे त्यांना तिथे बळी दिले जात असत. रोममध्ये असे खूप खंदक होते. विशिष्ट दिवशी त्या खंदकावरील दगड व माती बाजूला सारून त्याची दारं उघडली जात असत. ज्यांची वंशज आपल्या पूर्वजांना विसरतात किंवा ज्यांना वंशज नसतात त्या पूर्वजांची अवस्था अतिशय वाईट असते. पण वंशज नसलेल्या पितरांना खुश करण्यासाठी चीनमध्ये सार्वजनिकपणे पूर्वजांना संतुष्ट करण्याचा एक विधी होत असे. पूर्वज पूजेचा प्रभाव चीनमध्ये जास्त होता इतर देशांपेक्षा. तर पूर्वजांना संतुष्ट करण्याकरता त्या ठिकाणी कागदी वस्तू जाळल्या जात असत. त्या तयार करणाऱ्या अनेकांना पूर्वज पूजेमुळे रोजगार मिळाला. आणि धर्माची एक बाजू हे आर्थिक सुद्धा आहे. जपानमध्ये आपल्या सर्व मृत पूर्वजांचा सन्मान करण्याकरता एक मोठा उत्सव दरवर्षी केला जात असे. या प्रसंगी सर्व पूर्वज घरी परत येतात असा समज होता. भारतातील बलिप्रतिपदेला बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी समजूत आहेच. आणि म्हणून आपण बलिप्रतिपदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. दिवाळीच्या दरम्यान तो सण येतो. तर राजा आणि किंवा जमात प्रमुख जो आहे, जमातीचा प्रमुख, यांच्या पूर्वजांची पूजा करण्याची परंपरा जशी भारतात आहे तशी इजिप्त, बॅबिलोनिया, फिजी, आफ्रिका याही देशांमध्ये होती. पॉलिनेशियामध्ये मात्र फक्त सरदारांचे आणि मृत्यूनंतर त्यांचेच आत्मे जिवंत राहतात अशी समजूत आहे. सामान्य माणसाचे आत्मे मात्र लगेच नष्ट होतात. म्हणजे धर्मामध्ये सुद्धा ही जी परलोकाची किंवा पुनर्जन्माची किंवा परकीय जीवनाची जी संकल्पना आहे ती गरिबांवर अन्यायच करणारी आहे, सामान्य माणसावर. श्रीमंत लोकांसाठी तयार झाली असं यातून दिसतं. आता आपल्याकडे भारतीय संदर्भात आपण पितरांकडे पाहूया.
मराठी विश्वकोशाचा जो 9वा खंड आहे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा प्रकाशित केलाय. त्याच्या पृष्ठ 692 वर डॉक्टर आह साळुंखे यांनी पितर लोकांविषयी माहिती दिली आहे. ती पाहू आपण. पितर पितृलोकात राहतात व चंद्रलोक म्हणजे पितृलोक होय. ते आकाशात व अधोलोकात राहतात, तारे बनतात, सदैव घराजवळ राहतात, थडग्याच्या आसपास एखादा प्राणी किंवा वनस्पती बनून राहतात इत्यादी कल्पना आहे. म्हणजे जगभरातल्या कल्पनांचं हे वर्णन आहे. वनस्पती, प्राणी इत्यादींना पितर मानून देवक समजण्याची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. गाव वसवणाऱ्या व्यक्तीला गावाचा पितर म्हटलं जातं. म्हणजे ज्यांनी गाव वसवलं तो गावाचा प्रमुख, त्याला सुद्धा पितर म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियातील इग्रारोड जमातीत गावातील सर्वांचे पितर विशिष्ट अशा एका वृक्षात राहतात असं मानलं जातं. सर्वांचे पितर वृक्षात राहतात म्हणजे त्याला कुलवृक्ष सुद्धा म्हणतात. पितरांविषयी आणखी माहिती देताना ते पुढे म्हणतात, सामान्यतः सर्व लोकांच्या मते पितर हे बहुतेक बाबतीत जिवंत माणसासारखीच असतात, परंतु त्यांच्याजवळ काही अतिमानवी शक्ती असतात. आपल्याकडे नसते पण त्यांच्याकडे ती शक्ती असते. आणि त्याचबरोबर वंशजांकडून अन्न, पाणी इत्यादी हवे असल्यामुळे त्यांच्यावर ते अवलंबून सुद्धा राहतात. त्यांना ऐकता व पाहता येतं, ते पाहतात आपल्याकडे. समजूत आहे अशी, बरं, तुम्ही खरं मानू नका. वंशजांशी संपर्क ते साधतात अशी एक समजूत आहे. त्यांना तहान, भूक, आनंद, दुःख, शोक, क्रोध इत्यादी विकार असतात. जे जिवंत माणसात असतात ते सगळे विकार त्यांच्यात असतात. हिंदूंच्या कल्पनेनुसार मात्र त्यांना लोभ, मोह व भय असले तरी शोक नसतो. म्हणजे दुःख त्यांच्या वाट्याला जात नाही. लोभ असतो, मोह असतो, भीती सुद्धा असते. त्यांना मुखाने इच्छा व्यक्त करता येत नाही. ते येऊन बोलू शकत नाही आपल्याशी. आणि मनोवेगाने आणि कुठे जाऊ शकतात. त्या मनोवेग म्हणजे मन जसं कुठे जाऊ शकतं त्या वेगाने ते कुठे जाऊ शकतात, ही ताकद त्यांच्याकडे असते अशी हिंदू लोकांत समजूत आहे. पितृलोकात जाण्याचा आणि पिंड तर्पणादीच्या स्वीकारासाठी पृथ्वीवर परत येण्याचा पितरांचा मार्ग म्हणजे पितृयान. हा जो पितृपक्ष आहे त्या काळालाच पितृयान म्हटलंय. पहिला मृत मानव यम हा पितृपती वा पितृराज, गया हे पितृतीर्थ, गुजरात येथील सिद्धपूर हे मातृतीर्थ, दक्षकन्या स्वधा ही पितरांची आई वा पत्नी, दक्षिणी त्यांची आवडती दिशा आणि अमावस्या ही पितृतिथी. ज्या अमावस्येला वैदिक संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये अतिशय वाईट मानलं गेलं, अशुभ मानलं गेलं, ती पितरांची तिथी आहे. पितरांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची तिथी आहे. आणि त्या अमावस्येला पितृदिन सुद्धा म्हटलेला आहे. पितरांमध्ये मी अर्यमा आहे असं श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे. ऋग्वेदापासूनच पितरांचे निर्देश आढळत असले तर हिंदूंच्या धर्मशास्त्रात इतर विषयांच्या तुलनेने पितृपूजेचं महत्व कमी आहे. या ठिकाणी डॉक्टर साळुंखे यांनी काही महत्वाच्या तथ्यांवर प्रकाश टाकला व ती तथ्य म्हणजे पितरांची आवडती दिशा दक्षिण. ज्या दक्षिणेला अशुभ मानलं जातं ती पितरांची आवडती दिशा. पितृतिथी अमावस्या जी अशुभ मानली गेली ती पितरांची तिथी. आणि पितृपूजेला तथाकथित धर्मशास्त्रात महत्वाचं स्थान नसणे, या तीन गोष्टी या ठिकाणी डॉक्टर आह साळुंखे यांनी अधोरेखित केलंय. यावर चर्चा करण्यापूर्वी काय त्यांच्या काही मतांचा परामर्श घेऊ. ते काय म्हणतात पाहू. ते असं म्हणतात, सर्व समाजातून मृतांविषयी काही ना काही विधी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. 60,000 वर्षांपूर्वी मृतांबरोबर पुरलेल्या वस्तू उत्खननात सापडल्या आहेत. परंतु यातील सर्व विधी पितृपूजेत मोडत नाही. त्या वस्तू असल्या, त्यांचे अवशेष असले तरी तो पितृपूजेचा भाग आहेच असं नाही. तर काही पितरांना वस्तू अर्पण करताना अनेकदा पूजेपेक्षा त्यांचे रक्षण करण्याची भावना अधिक प्रबळ असते. पितर दुबळे बनलेले असतात. वर्षात एकदाच खाऊ घालतो आपण, काय बिचारे जगणार. त्यांना आश्रय हवा असतो, त्यांना आश्रय असतो. श्राद्ध केलं नाही तर त्यांचा प्रेतात्मा व पिशाच्य म्हणून भटकावं लागतं इत्यादी विचारांनी त्यांच्या सद्गतीसाठी व परलोकात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वस्तू अर्पण केल्या जातात. पितरांकडे पाहण्याचा हा एक दृष्टिकोन आहे की पितर हे भूत पिशाच्यांच्या श्रेणीत गणले जातात, त्यांना हीन लेखलं जातं. हिंदूंच्या श्राद्ध तर्पण या विधीमध्ये अशाच प्रकारची भावना असते. अशा कृत्यांना अनेकदा पितृपूजा म्हटलं जात असते, तरी तत्वतः ही कृत्ये पितृपूजेहून वेगळी आहेत असं म्हटलं पाहिजे. श्राद्धाच्या निमित्तानं पितरांना अर्थात मृत पूर्वजांना
त्यांच्या आवडीच्या अथवा भटाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी. आता पितरांना काही त्या वस्तू ग्रहण करता येते, पितर प्रत्यक्ष काही येत नाही आणि प्रत्यक्ष ते नसतातही, मुळात हे वास्तव आहे. पण त्याला द्यायच्या वस्तू भटाला द्यायच्या म्हणजे भट श्रीमंत होईल आणि आपण मात्र गरीब होण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा तऱ्हेने ही पितृपूजे त्याच्या वेळी पिंडदान किंवा तर्पणविधी किंवा इतर दानविधी, दान दक्षिणा देण्याच्या ज्या प्रथा आहे ब्राह्मणांनी आपल्या ग्रंथामध्ये, आपल्या आपणच निर्माण केलेल्या ग्रंथामध्ये आपल्या सोयीसाठी लिहिलं आहे. हे मात्र एक वास्तव आहे. म्हणून श्राद्धांच्या निमित्ताने कोणकोणत्या गोष्टी घडतात, काय काय घडतं, या विधीचा तपशील कसा आहे ते आपण पाहिलं पाहिजे. ते फारसं आपल्याला माहित नसतं. श्राद्धविधीचं रूप जे आहे त्याची माहिती पावा काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहासात या ग्रंथात आहे. श्राद्ध या शीर्षकाखाली एक चौथा खंड जो त्या आहे, त्यातल्या तिसऱ्या विभागात पृष्ठ 76 वर माहिती दिली आहे. 9वं प्रकरण आहे ते. त्यात ते म्हणतात, धर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथात श्राद्धाच्या व्याख्या दिल्या आहेत. ब्रह्मपुराणात असं म्हटलं आहे की देशे कालेच पात्रेच श्रद्धया विधिना चयत पितृबुद्धिश्च विप्रेभ्यो दंत श्राद्ध मुदावृतम. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे, पितरांना उद्देशून त्यांच्या हितासाठी जे जे काही योग्य काळी योग्य स्थळी सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धाचा अर्थ पितरांना देणे नाही, ब्राह्मणांना दान देणे असा अर्थ या ठिकाणी धर्मशास्त्रात सांगितलाय. तर पितरांना ज्या अर्पण करायच्या वस्तू आहेत त्या ब्राह्मणांना अर्पण कराव्यात अशी स्पष्ट सूचना ब्रह्मपुराणाने देऊन श्राद्धामागे हेतू स्पष्ट केला आहे. त्यांचा हेतू स्पष्ट केला की ब्राह्मण श्रीमंत झाले पाहिजे, त्यांची पोटं भरली पाहिजे, त्यांच्या अनेक पिढ्या जगल्या पाहिजेत. पण डॉक्टर आहा साळुंखे यांनी श्राद्ध तर्पण विधी पितृपूजन वेगळा असल्याचं आपलं मत दिलंय. श्राद्ध तर्पण विधी वेगळा आणि पितृपूजा वेगळी. त्यामागे कारण हेच की ब्राह्मणांच्या चरितार्थाचं एक साधन म्हणून या विधीची योजना आहे. पूर्वज पूजा इथे दुय्यम बाब ठरली आहे. डॉक्टर काणे यांनी ही बाब अधिक स्पष्ट केली आहे. ते सुद्धा म्हणतात, याज्ञवल्क्य स्मृती एक स्मृती आहे मनुस्मृतीच्या सारखीच, त्यात असं म्हटलं आहे की पितर म्हणजे श्राद्धांमध्ये देवता असणारे वसु, रुद्र आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्यांच्या पूर्वजांना संतोष देतात. या श्लोकापासून असे समजायचे असते की श्राद्ध करणाऱ्यांनी 3 पूर्वज, पिता, पितामह आणि आपले 3 पूर्वज म्हणजे पिता, पितामह आणि प्रपितामह म्हणजे आजोबा, वडील आणि पणजोबा असे, तर यांना श्राद्धामध्ये त्या त्या पितरांच्या अधिष्ठात्या वस्तू ज्या आहेत त्या वसु, रुद्र आणि आदित्य यांच्याशी ऐक्य असते. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना न देता त्या जी दैवत आहेत वसु, आदित्य आणि रुद्र यांना द्यायचं. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. श्राद्ध या शब्दामध्ये होम, पिंडदान आणि निमंत्रित ब्राह्मणाचे समाधान या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. या 3 पैकी कोणत्या तरी एका गोष्टीला गौण अर्थाने श्राद्ध शब्द लावला जातो असं पावा काणे म्हणतात. पावा काणेंनी श्राद्धाला हीनच लेखलाय. श्राद्ध विधीच्या प्रचलित स्वरूपावर भाष्य करताना डॉक्टर काणे यांनी श्राद्ध हा शब्द कोणत्या अर्थाने, गौण अर्थाने होम, पिंडदान आणि ब्राह्मणाचे समाधान यापैकी एका गोष्टीला उद्देशून वापरला हे सूचित केलाय. ती गोष्ट कोणती असावी हे मात्र त्यांनी काही सांगितलं नाही. परंतु होमाचं पावित्र्य तसे ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व या 2 गोष्टींना श्राद्धांमध्ये धक्का लागतो. कारण श्राद्ध तर्पण विधी करणाऱ्या ब्राह्मणाला किरवंत म्हणून इतर ब्राह्मण ही लेखतात. होमात अग्नी असतो व अग्नी हा नेहमीच पवित्र असतो अशी एक धारणा आहे. त्यामुळे ब्राह्मणांना गौण स्थान देणारा हा शब्द आहे असंच त्यांना सुचवायचं आहे. पिंडदान हा पितरपूजेचा मूळ विधी आहे त्यामुळे त्याला प्राधान्य आहेच. श्राद्ध हा शब्द गौण ठरण्याचं खरं कारण हे की तो ज्या पितर नावाच्या जमातीचा होता. म्हणजे श्राद्धाला हीन का लेखलं धर्मशास्त्राने, कारण तो विधीच मुळात पितर नावाच्या एका जमातीचा, प्रत्यक्ष त्या व्यक्ती होत्या, एक लोकसमूह होता, त्यांचा तो पूजाविधी आहे आणि त्यांना आर्यांनी हीन लेखलं होतं म्हणून त्यांच्या विधींना हीन लेखलं. अशा तऱ्हेने पण हीन लेखूनही ब्राह्मणाच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी श्राद्ध विधीची मात्र व्यवस्था त्यांनी आपल्या धर्मग्रंथात लावून ठेवली आहे. आता पितर लोक कोण आहेत म्हणजे आपला प्रश्न आहे की पितृपक्ष आहे, श्राद्ध पक्ष आहे,
पितृ दान आहे काय, पिंडदान वगैरे तर्पण विधी आहेत. पण हे पितर कोण आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यांच्या धर्मविधीत श्राद्धाला काय असताना हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण याविषयी माहिती पाहू. पिता या शब्दापासून पितर हा शब्द तयार झाला आहे. संस्कृतची ही व्याख्या आहे. पिता या शब्दाची व्याख्या पिता रक्षती अपत्यम यहा, म्हणजे अशा तऱ्हेने महाभारतात पित्याच्या या स्थानाविषयी म्हटलं, जे अपत्याचं रक्षण करतात. पिता धर्म, पिता स्वर्ग, पिता हि परम तप, पितरी प्रीतिमापन्ने सर्वा प्रीणंती देवता. महाभारताच्या शांती पर्वात हा श्लोक आलाय. त्याचा अर्थ असा आहे, पिता हा धर्म आहे, तो स्वर्ग आहे, तो श्रेष्ठ तप आहे. तो प्रसन्न झाला असता सर्व देवता संतुष्ट होतात. पित्याचं हे स्थान पितृसत्ताक समाजामध्ये होतं. म्हणजे स्वाभाविकपणेच मातृसत्ताक समाजाच्या विरोधात हा हा समज आहे. त्यामुळे पित्याचं महत्व महाभारतानं वरील शब्दामध्ये वर्णन केलंय. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंब पद्धती रूढ होती. म्हणून आर्य वैदिक ग्रंथांमध्ये तिचं समर्थन करण्यात आलंय. भारतात काही गण मातृसत्ताक तर काही गण पितृसत्ताक होते. अशाच गणातील लोकांना पितर या नावाने संबोधलं जात असावं. हे भारतीय संस्कृती आलाय. भारतीय संस्कृती 5व्या खंडात पृष्ठ 565 वर त्यांनी म्हटलंय, महादेव शास्त्री जोशींनी, पितरविषयक वैदिक स्मार्त व पौराणिक साहित्याचं आलोडन करून म्हणजे आढावा घेऊन नागो चापेकर यांनी पितर हा देवा मानवाप्रमाणे स्वतंत्र समाज होता असं म्हटलंय. म्हणजे अशा तरी अदृश्य अशी शक्ती, अदृश्य अशी योनी नाही, प्रत्यक्ष माणसंच होती असं चापेकरांनी म्हटलंय. त्यांच्या विवेचनाचा सारांश असा, देव, पितर आणि मनुष्य हे निरनिराळे समाज होते असे अनेक उल्लेख वैदिक वाङ्मयात आढळतात. उदाहरणार्थ देवा मनुष्या पितरा, शतपथ ब्राह्मणामध्ये त्याचा उल्लेख आहे. देवा मनुष्या पितरा, पितर ऋषया, म्हणजे ऋषी हा आणखी एक वेगळा गट होता असं अथर्ववेदात म्हटलंय. पुरातन काली यज्ञ झाल्यावर त्याच्या योगाने ऋषी मनुष्य व पितर उत्पन्न झाले असंही ऋग्वेदात 10व्या मंडळात म्हटलंय. विविध प्रकारची प्रजा निर्माण करताना ब्रह्मदेवाने पितर निर्माण केले असं पुराण सांगतात. मेलेल्या माणसांना आपण सामान्यपणे पितर म्हणतो, पण वरील उत्पत्ती कल्पना मृत माणसाच्या संबंधाने संभवनीय दिसत नाही. प्रत्यक्षात माणसंच आहेत ती आपल्यासारखी. देव, असुर आणि मनुष्य यांच्याबरोबर पितर उत्पन्न झाल्याची कथा ब्रह्मांड पुराणात येते. म्हणजे प्रत्यक्षात ही माणसं होती आणि ती पितृसत्ताक पद्धतीतली होती. पितृ समाजाचं मुख्य धार्मिक कृत्य म्हणजे पितृपूजा, पितृसेवा किंवा श्राद्ध हे होत. सांप्रत म्हणजे सध्या मृतपूर्वजांची श्राद्ध केले जाते, पण अतिप्राचीन काळी जिवंत पितरांचेही श्राद्ध करण्याचा प्रघात होता. म्हणजे आपली जी पूर्वज आहे किंवा आपले जे नातलग आहे, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत वयानी, अशा लोकांना जे काही दान करायचं, जे काही पूजाविधी करायचं, त्याला श्राद्ध म्हटलं जाते, जिवंतपणे, मेल्यानंतर नाही. तर या सांप्रत म्हणजे पुन्हा हे पावा काढून दिलेली माहिती आहे. त्यात असं म्हटलंय की अतिप्राचीन काळी जिवंत माणसाची पूजा होत होती, पण सध्या मृत पितरांच्या ठिकाणी ब्राह्मणांची पूजा केली जातात. म्हणजे ब्राह्मणांना त्याचा फायदा होतो, जिवंत माणसं मात्र वृद्धाश्रमात राहतात. तर मनुस्मृतीने याबद्दल म्हटलं, काय म्हटलंय ते पाहू. पिता जिवंत असूनही मुलाने श्राद्ध करण्याची प्राचीन काळात परंपरा होती. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. यावरून पितृयज्ञ किंवा पितृपूजा हा पितर समाजाचा मुख्य धर्म होता असं दिसतं. हे पितृश्राद्ध नित्य करायचं असेल, त्याच समाजात नित्य श्राद्धाची कल्पना उद्भूत होणे स्वाभाविक आहे. श्राद्ध करणं हा धर्म असल्यामुळे सर्व इष्ट गोष्टीची प्राप्ती श्राद्धाचं महत्व धर्मग्रंथांनी सांगितलं. पितरांचे काही प्रकार सुद्धा सांगितले नागो चापेकरांनी. आणि डॉक्टर केर दप्तरी यांनी धर्मरस या ग्रंथात, हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलाय, त्या सुद्धा पितरांचे प्रकार सांगितले. आणि मग ते प्रकार आहेत दैवी आणि मानुषी पितर हा एक प्रकार आहे. दैवी पितर आहे मध्ये मूर्त अथवा मानुषी पितर पितर. आणि हे जे पितर आहेत ते आपले पूर्वज होते आणि आजही पितर नावाचे लोक अस्तित्वात आहे. ते कसे शोधायचे, तर पितरांचा जन्मदिन कोणता आहे, पितृतिथी ही अमावस्या आहे, पितृदिन अमावस्या आहे. ही सगळी जी वैशिष्ट्य पितरांची आहे ती अजूनही कायम आहे. आणि आपण यमाला पितरांचा पूर्वज मानतो. यमा हा पितरांचा राजा होता. त्याची
पवित्र दिशा दक्षिण होती. याविषयीची माहिती आपण पुढल्या भागात पाहूया, ज्यामध्ये पितरांचा राजा यम कसा होता हे सांगितलं गेलंय. या ठिकाणी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. धन्यवाद.